नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुलसाय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण जी जाहिरात आलेली आहे ती बघणार आहोत। जे सरळ सेवेची एक्झाम करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण आहे। बघा, कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर यांची ही जाहिरात आहे। नागपूर महानगरपालिका नागपूर आस्थापनेतील गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता ही म्हणजे परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी त्यांनी पदाची शैक्षणिक अर्हता आणि म्हणजे सर्व ज्या अटी पात्रता वगैरे कोणत्या लागणार आहेत ते त्यांची वेबसाईट आहे। ही वेबसाईट आहे, बघून घ्या। NMC-nagpur.government.in या वेबसाईटला सर्व त्यांच्या अटी शर्ती वगैरे दिलेल्या आहेत। तर हे परीक्षेचं म्हणजे केव्हापासून अर्ज भरायचे आहे, तर अर्ज भरण्याचा कालावधी दिलेला आहे। तर 26 डिसेंबर 2024 पासून तर 15 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज भरता येणार आहे। अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक आहे 15 जानेवारी 2025 आणि ऑनलाईन शुल्क भरण्याचा दिनांक सुद्धा तेवढाच आहे, कोणतं 15 जानेवारी 2025 पर्यंत। परीक्षेकरिता जे प्रवेशपत्र आहे ते उपलब्ध त्यांची जी वेबसाईट आहे NMC-nagpur.government.in ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जो म्हणजे परीक्षेचा प्रवेशपत्र आहे, ऑनलाईन परीक्षा केव्हा होईल हे सगळं दिनांक वगैरे त्या या वेबसाईटला म्हणजे सविस्तरपणे देण्यात येईल। यामध्ये दिलेलं आहे की पदनिहाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच म्हणजे कॅम्प्युटर द्वारेच होणार आहे। परीक्षा देण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्र घेण्यात येईल। परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या विचारात घेऊन आवश्यकता असल्यास सदर परीक्षा ही एकापेक्षा अधिक दिवशी किंवा एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येईल। अशा प्रत्येक सत्रातील परीक्षेसाठी विहित केलेला अभ्यासक्रम आधारित केलेली प्रश्नपत्रिका असेल आणि संबंधित उमेदवारास त्याच्या प्रत्यक्ष परीक्षा दिनांक, वेळ, परीक्षा केंद्राचा तपशील परीक्षा प्रवेशपत्राद्वारे वरीलप्रमाणे नमूद संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होईल। म्हणजे हे जे संकेतस्थळ दिलेलं आहे, हे जे संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध होणार आहे। जर परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये काही बदल झाला, काही सुधारणा करण्यात आली तर ते सुद्धा नागपूर महानगरपालिकेचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावर उपलब्ध होईल। परीक्षा व यापुढील निवड प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। तर म्हणजे इतर कोणत्याही मार्गाने व्यक्तिगतरित्या उमेदवारास कळविण्यात येणार नाही, ते फक्त त्या संकेतस्थळावरच कळविण्यात येणार आहे। तर बघा, कोणते पद भरायचे आहेत। नागपूर महानगरपालिका अंतर्गत संवर्गनिहाय पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा तपशील दिले आहे। तर त्यामध्ये पद आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य, तर एकूण पदसंख्या आहे 36 त्यासाठी। त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी 3 पद आहेत। नर्स परिचारिका GNM असणारे म्हणजे नर्स परिचारिकेचे 52 पद आहेत आणि वृक्ष अधिकाऱ्याचे 4 पद आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांच्या या पदासाठी या पदांची संख्या किती आहे, तर 150 आहे। तर ज्या पात्रता सर्व अटी शर्ती, किमान अर्हता व इतर सविस्तर ज्या अटी शर्ती आहेत त्या आणि म्हणजे अर्जाची सविस्तर कार्यपद्धती किंवा संपूर्ण जाहिरात हे जे वेबसाईट दिलेली आहे NMC-nagpur.government.in या संकेतस्थळावर म्हणजे पात्रता वगैरे काय असेल हे संपूर्ण माहिती या संकेतस्थळावर दिलेली आहे। तुम्ही व्यवस्थित बघू शकता। ज्यांच्या इंजिनिअरिंग वगैरे झालेले आहे अशा म्हणजे अशा व्यक्तींनाच हे पद भरता येऊ शकत असेल, माहीत नाही। पण जे नर्स आणि परिचारिका आहे हे ज्यांच्या GNM आहेत म्हणजे अशा व्यक्तींना भरता येणार आहे आणि ते 52 पदे आहेत। अशा पद्धतीने ही महत्त्वपूर्ण जाहिरात आहे जे आपल्या म्हणजे 2025 मध्येच ही एक्झाम होणार आहे। आणि ही एक्झाम सुद्धा जसं IBPS TCS या कंपन्यांकडून आता सरळ सेवेची एक्झाम घेतल्या जात आहे, तर हे एक्झाम TCS या कंपनीकडून ही एक्झाम घेण्यात येणार आहे।
आणि आधी पण जे 2022 म्हणजे 23-24ला एक्झाम झालेल्या त्या एक्झामच्या जर प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर ह्या एक्झामला तुम्हाला उपयोगी ठरू शकते. आणि आपले हे बुल्सआय अकॅडमी चॅनल आहे, या चॅनलला TCS IBPSद्वारे घेण्यात आलेले आधीचे जे प्रश्नपत्रिका आहेत ते आपण म्हणजे त्यावर व्हिडिओ तयार केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.